दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदला अमरावतीतही मोठा प्रतिसाद मिळालाय। विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या आंदोलन दरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। अमरावतीत विविध आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्यात। महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चा दरम्यान व्यापारी आणि व्यावसायिकांना दुकाने स्वइच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी आंदोलनाला प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळालेत। शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्चांमध्ये विविध सामाजिक आणि आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे। संपूर्ण आंदोलन दरम्यान शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नहीं है वो आंदोलन के समर्थन में हम चाहते हैं कि हमें हमारे देश का भविष्य, हमारे देश का फ्यूचर सुरक्षित रहे और हम मोदी सरकार का निषेध करते हैं। हम ये बोलते हैं कि धर्मेंद्र जो है उसने इस्तीफा देना चाहिए और मोदी सरकार बर्खास्त होना चाहिए। जंतर मंतर प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीत निघालेल्या या मोर्चामुळे महाराष्ट्र बंदचा प्रभाव शहरात स्पष्टपणे दिसून आला आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि कारवाईच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येत जोरदार शक्ती प्रदर्शन केले।